जीवनाच्या प्रवासात काही नाती रक्ताची असतात तर काही नाती प्रेमाची असतात. आणि प्रेमाने जोडलेले नाते हे रक्ताने जोडलेल्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट असतात. आज अशाच एका प्रेमळ, मायेच्या आणि हृदयात कायमच्या घर होऊन गेलेल्या व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. उषा यशवंत चौधरी. प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा याचे जणू मूर्तिमंत रूप. सगळ्यांची प्रेमाने वागण्याचा मार्गच त्याने निवडला होता. माझी आई, ही माझी आई, ही माझी आई. कोणाचे मन दुखावणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी आपलेसे केले. आमच्यातले नाते सासूबाई आणि जावयाचे होते, पण त्यांनी मला कधीच जावई म्हणून पाहिले नाही, तर त्यांनी मला त्यांच्या मुलासारखे प्रेम दिले. आणि मी सुद्धा त्यांना कधी सासूबाई म्हणून पाहिले नाही, तर मी त्यांना आई म्हणूनच पाहिले. आमच्यातले खरे नाते होते ते म्हणजे आई आणि मुलाचे. आई आणि पप्पांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं. पप्पांना आईला चिडवायला खूप आवडायचं आणि त्या क्षणांमध्ये त्यांचं प्रेम आणखीन खुलून दिसायचं. आजारपणाच्या कठीण काळात पप्पांनी तिची जी सेवा केली ती केवळ पतीची नव्हे, तर आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करावी तशी होती. त्यांचं हे प्रेम आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या मायेची ऊब, त्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि त्यांचे प्रेम हे माझ्या आयुष्यभराचे अमूल्य धन आहे. फेब्रुवारी 2025 त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले. त्यांना डायलिसिस सुरू झाले. त्यांची तब्येत हळूहळू बिघडत गेली. मागच्या जानेवारी महिन्यापासून तर त्यांची तब्येत खूपच खालावली. त्यांच्या वेदना पाहून आमचंही मन खूप व्याकुळ होत होतं. पण आम्ही एका आशेवरती होतो की त्या बऱ्या होतील, त्या पुन्हा आमच्यात वावरतील, चालू फिरू लागतील. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 6 मे रोजी सायंकाळी 7:20 त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा आयुष्याशी चाललेला जो संघर्ष होता तो थांबला. त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या क्षणी मी एक सासूबाई गमावली नाही, तर एका प्रेमळ मायेची सावली गमावली. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणारी नाही. आई, तुम्ही आज आमच्यात नसाल, पण तुमची शिकवण, तुमच्या आठवणी, तुमची माया, तुमचं प्रेम
हे नेहमी आमच्या श्वासात जिवंत राहील. तुमचे संस्कार नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहतील. तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली आई.